एवढा वेळ मी विचार करत होते सगळ्यांचे आन्सर्स ऐकून ना, की आपल्याला काय कोणत्या भाषेत स्वप्न पडतात. तर मला ते सगळे आन्सर्स ऐकून रिअलाइज झालं की म्हणूनच मी विचारत होते की मी खरं खरं बोलू ना. तर मी खरं खरं सांगते येस बिंदास. की मला असं वाटतं की जितकं जास्त एखाद्या भाषेवरती आपला लक्ष असतो किंवा आपला वेळ जातो त्याच्याबद्दल विचार करण्यात की किती इम्पॉर्टन्स द्यायचं त्याला, किती प्रायोरिटाईज करायचं, एवढं कोणत्या भाषेचं महत्त्व असण्याची गरजच नाही आहे आपल्याला. सगळ्या भाषा इक्वली महत्त्वाच्या असू शकतात आणि इट कॅन बी व्हेरी इझी टू कोएक्झिस्ट. बट ॲट द सेम टाईम कोणतीही भाषा जिला तेवढं प्रिव्हिलेजेस नाही मिळालं हिस्टॉरिकली, तर तिच्यासाठी थोडं पुश करणं डिझर्व करते ती, ते पुश इक्वालिटीसाठी. बट त्याच्या बियॉन्ड जाऊन असा जसा हल्ली होता ना की मराठीतच बोल, तर ते एक्स्ट्रीम थोडा इगो मिक्स झालेला असतो की जेव्हा प्राईड कन्सिडर होतं पिक्चरमध्ये येतं. आपण भाषेबद्दल बोलतो आणि वी आर ऑल्सो फिलिंग प्राऊड ऑफ सम लँग्वेज. तर त्या प्राईडची ॲक्च्युली भाषेला गरजच नाही आहे. भाषा इज फाईन बाय इट सेल्फ. आपण उगाच त्याला प्राईड अटॅच करतो बिकॉज वी वॉन्ट टू अटॅच प्राईड टू समथिंग वी डोंट हॅव एनिथिंग टू फील प्राऊड ऑफ. देन वी लुक ॲट थिंग्स दॅट वी कॅन बी प्राऊड ऑफ अँड वी जस्ट मेकअप की माझी कास्ट आहे, मी ब्राह्मण आहे तर आय एम प्राऊड ऑफ बिंग ब्राह्मण, मी राजपूत आय एम प्राऊड ऑफ बिंग राजपूत, मी मराठी आहे आय एम प्राऊड ऑफ बिंग मराठी. बट ह्या सगळ्या प्राईडची गरजच तेव्हा पडते जेव्हा आपण कुठेतरी दुसरीकडे लॅक करतो, ज्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, पण आपलं लक्ष भाषेकडे असतं. असं मला वाटतं कोणत्याही भाषा दिनाबद्दल. इवन मदर्स डे आणि लेबरर्स डे हे सगळे डेज पण फक्त ज्याला प्रिव्हिलेज नाही मिळालं आहे ना, जो कायम ऑप्रेस्ड कम्युनिटी राहिली आहे त्यांचे असे डेज आपण मनवतो. कारण की बाकी वेळ आपण त्यांना तितकी पॉवर देतच नाही. तर 24 तासांसाठी आपण तितकी पॉवर देतो आणि त्यांना असं म्हणतो की बघा अख्ख्या कोणाला आमचा डे नाही आहे, फक्त तुमचा डे आहे, तुमच्यासाठी एक स्पेशल डे म्हणजे तुम्ही किती देवी आहात वगैरे वगैरे टाईप. असं गाजर दिल्यासारखं असतं असं तुला वाटतं की कारण आपण एरवी त्याविषयी त्याचं महत्व आपण म्हणजे त्यातून आपण सुटका करून घेतो खऱ्या प्रश्नातनं. ऍक्च्युली त्याच्यामधून आपण हेच समजूनच घेत नाही. आपण त्या डेप्थलाच जात नाही की भाषेचा तर प्रश्नच नाहीये. इट्स ओके व्हॉट एव्हर लँग्वेज वी टॉक. तुम्हाला अस्मितेचा प्रश्न करायचा आहे म्हणून तुम्ही तो करत आहे. हा, श्रुतीला बहुतेक पूर्ण सगळ्या यांची माहिती नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आहे महाराष्ट्राचा. विचारलं ना मी खरं बोलू. मला असं वाटतं या सगळ्यात सहज मला मराठी नाटक मी जेव्हा म्हटलं की माझं दिवा स्वप्न आहे की मी लहान असताना म्हणजे कसं असतं की एक प्रत्येक याच्यात एक काय प्रत्येक त्या कुटुंबाचं एक काय म्हणतात त्याला रिच्युअल असतं की आम्ही आज हे करतो, आम्ही एकत्र आलो की आम्ही हे करतो. तर माझ्या कुटुंबात मी असं अनेकदा पाहिलं आणि आमच्या शाळेत सुद्धा की मराठी नाटक बघायला घेऊन जाणं हा एक पूर्ण कुटुंबाच्या एकत्र येऊन करण्याचा एक भाग होता. मला ते परत व्हायला हवंय. मला जेव्हा पहिल्यांदी आणि मला हिच्या मुद्द्यातला मोठा भाग पटतो. काही भाग मला पटत नाही, त्याकडे आपण जाऊया नको, पण जो पटतो तो हा बघूया की मी म्हटलं तसं आई वडील जेव्हा सांगतात पालेभाजी खावते ते आपल्याला कधीच खावीशी वाटत नाही. त्या भाजी भाकरीतली गोडी काय आहे हे मी जोपर्यंत मला त्याच्यात शिरण्याचं दार मिळत नाही, मला जोपर्यंत संगीतातली गोडी कळत नाही. जसं कदाचित सृष्टीने पण आत्ता एक गाणं केलं, अत्यंत सुंदर लिहिलेलं गाणं आहे आणि अतिशय सुंदर शब्द आहेत आणि हे दोघेही शब्दांशी खेळ करणारे लोक आहेत. कारण ते संगीतकार असले तरी ते गाणी तयार करतात, ते गीतं तयार करतात. तर ही गोडी मला जोपर्यंत मग शिवीतली सुद्धा कळू दे आणि एखाद्या सुंदर काव्यातली सुद्धा कळू दे. तर ते पालेभाजी परत खायला सांगितल्यासारखं तुम्ही केलं ना. आणि ती म्हणते ते मला बरोबर आहे. कुठल्याही गोष्टी जी तुम्हाला दंडुका हातात घेऊन शिकवायचा प्रयत्न केला त्या सगळ्यापासून तुम्ही परावृत्त झालाय. आपण म्हणतो माझ्या गुरुजींनी मला भूगोलाची गोडी लावली, मला मराठीची गोडी लावली किंवा क्रिकेट खेळायची गोडी लावली. काय तुम्ही कोणी असेल काय वेगळं व्हायलिन वाजवायची गोडी लावली, रांगोळी काढायची गोडी लावली. ती गोडी लावणं हे कुठूनही होऊ शकतं. तर मला असं वाटतं कलेमध्ये ती प्रचंड मोठी ताकद आहे. मी हिचं गाणं ऐकल्यावर मला असं वाटतं
जे तुझं गाजलेलं गाणं आहे आता तू कोक स्टुडिओसाठी केलंस, मला असं वाटलं की पूर्ण ह्याच्यापर्यंत पोचलं ना, पूर्ण भारतापर्यंतच नाही तर जगभरात पोचलं त्यांनी, आणि खाली येत असतं ना त्याचं भाषांतर येत, तर मला असं वाटलं ओ या भाषेत अशा पद्धतीने मांडणी केली जाते. तर मला असं वाटतं कलेत ती मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पण कलाकार म्हणून काही अर्थाने तिच्या बाजूने की दंडुका घेऊन तुम्ही कुठली गोष्ट करता तेव्हा ती होत नाही, पण तरी सुद्धा एक मला असं वाटतं की ज्याला आपण सॉफ्ट प्रेशर म्हणतो, किंवा आपण असं म्हणून म्हणलं दिवस आपण ढकलत राहिलो इकडून 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 इकडून, तर त्यातली एक गोडी तुम्हाला फटकन कळू शकते. म्हणजे मला मराठी बोलून जी मजा येते, मला मराठी स्वप्न पडतं म्हणजे काय असतं ग मराठीत, म्हणजे माझ्या सबकॉन्शियस इज ऑल्सो मराठी, माझ्या नेणीवांमध्ये मराठी आहे, बरोबर. माझ्या नेणीवांपर्यंत एखादी गोष्ट जायची म्हणजे मी माझी जीवनदृष्टी वर्ल्ड व्ह्यू त्याने असं झालेला आहे. तर तो होण्यासाठी ते माझा जगण्याचाच भाग बनला पाहिजे. आणि मी इथून पण आहे तिथून पण आहे, मला त्यातली गोडीच कळली तर मी कशाला सोडेन. पण एक मला जी गोष्ट महत्त्वाचा आवडते प्रश्न, ती मी कशाला सोडायला जाईल, आणि त्या अर्थाने मला तिचं म्हणणं पटतं. पण जसं तू म्हणाला सुरत की मराठीची गोडी ती लागली पाहिजे किंवा ती लावली पाहिजे, तेव्हा जाऊन आपण मराठी जवळ येतो किंवा आपण मराठी गाण्यांमध्ये रस घेतो, नाटकांमध्ये रस घेतो किंवा काय. पण मग ती गोडी लागणार कशी, हा आत्ताच्या पिढीला कला. पडणारा प्रश्न कला. आहे. म्हणून पण मी म्हटलं की कशा पद्धतीने ती गोडी म्हणजे आम्ही लागणार काय मराठीची? प्रयत्न करतोय, आम्ही 10 वर्षापूर्वी कलाकारखाना नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्याच्यात आम्ही एक टीव्ही शो केला होता त्याच्या आधी, दिल दोस्ती दुनियादारी नावाचा, जो प्रचंड गाजला. त्याची पुन्हा पुन्हा Big पारायणं fan. लोक करतात. आता आम्ही परदेशात जाऊ. थँक्यू. आय एम ऑल्सो अ बिग फॅन ऑफ युअर. थँक्यू. ते जेव्हा आता आम्ही त्याचं एक सांगतो आणि दुसरं सांगतो. दिलदोस्ती दुनियादारी याच्यामध्ये अनेक मराठी गोष्टींचा अनाहूतपणे उल्लेख झाला. त्यात मराठी कवितांचा उल्लेख झाला, त्यात मराठी नाटकांचा उल्लेख झाला, मराठी साहित्याचा उल्लेख झाला, संत साहित्याचा उल्लेख झाला, तसंच संदीप खरे आणि सलील कुलकर्णी आणि भावगीतांचा पण उल्लेख झाला, किशोर कुमारांचा पण उल्लेख झाला. हे सगळं एका पिढीने बघितलं. त्यांना आता मुलं झाली आहेत, ते परदेशात आता जे लोक राहतात किंवा ज्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, आई मी टी व्हीवर काय बघू किंवा युट्यूबवर काय बघू, तर बरेच जण मराठीची तुम्हाला एक तोंडओळख करून देतो म्हणून आमचा शो दाखवतात. आमचा असा कुठलाही हेतू नव्हता, फक्त आमच्या असण्यातच काहीतरी मराठी पण होतं आणि त्याची मजा आम्हाला कळली होती. आता याला फार छान शब्द आहे, आमचे एक नाट्यगुरू आहेत, पोलिश आहेत, पण ते असं म्हणतात की यू हॅव टू इन्फेक्ट पीपल. आता म्हणजे लागण झाली पाहिजे, संसर्ग झाला पाहिजे. संसर्ग म्हणजे काय, आपण येतो खोकायला लागतो आणि मग शोधायला लागतो हा व्हायरस गेला कुठून माझ्या हात, ते मला कळतच नाही. तसं लागण होते साहित्याची काहीतरी. तर दिलदोस्ती बघितल्यानंतर मग ती मुलं म्हणायला लागली यांना आम्हाला खरं कुठे बघता येईल. मग ती मुलांना घेऊन आई बाप नाटक बघायला घेऊन येतात आणि ते म्हणतात हे काहीतरी आम्ही मग खूप लोक, आम्ही कलाकारखाना नावाची संस्था उघडली. त्यात आमची इच्छा अशी होती की परत म्हटलं तसं पालेभाजी खायला सांगूया, असं मराठी पालकांनी मुलांना नाटक बघायला सांगू नये, त्यांचं त्यांना वाटावं आपण नाटक बघायला हवं. मग त्यासाठी त्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न आले पाहिजेत. तर आमचं पहिलं नाटक हे सायफाय होतं. फोटो काढला की तुम्ही वेगळ्या काळात जाता असं नाटक होतं. इट वॉज अ टाइम ट्रॅव्हल प्ले, अ लव्ह स्टोरी टाइम ट्रॅव्हल, ज्याच्यात मग वेगवेगळे काळ होते. त्याच्यातून लोकांना इमर्जन्सी पण कळलं, शांताराम पण कळले. आत्ताचं आमचं नाटक जे आहे ते आत्ताची मुलं लग्नाविषयी कसा विचार करतात. म्हणजे साधी गोष्ट की जर आपण एकत्र दोघंही काम करणारे असू तर पुरुषाने पण स्वयंपाक केला पाहिजे, मी पण केला पाहिजे. बाळ झाल्यानंतर तू घरी काही एका ज्या जैविक ज्या काही गरजा असतात बाळाच्या, अंगावर पाजणं किंवा असं, ते संपल्यानंतर पुरुष पण मुलगा पण घरी तमाशा. पण हे सगळं विनोदी रोमॅन्टिक कॉमेडी या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की आपलं जगणं जसं आहे. तर आमचा 15 ते 20% जो प्रेक्षक वर्ग आहे तो पूर्णपणे पहिल्यांदा नाटक बघणार आहे. त्यांनी मराठी नाटकच बघितलेलं नसतं आणि त्यांना मराठी नाटकाची गोडी लागते. ते नाटकानंतर आम्हाला विचारतात अजून कुठली मराठी नाटकं बघू. मग आम्ही सगळी सांगतो आत्ता जी काय रंगभूमीवर चालू आहे ते. मग त्यात असेन मी नसेन मी पण असेल आणि एखादं प्रशांत दामले सरांचं नाटक आहे. पण तुझ्या याच्या बाबतीत मला चांगलं सांगायचं होतं. कृणाल, गेल्या वर्षी आम्ही मराठी नाटक घेऊन ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, मेलबर्न आणि सिडनीला. आमच्या 1 महिना आधी कृणाल आला होता आणि त्याने त्याचा शो केला. तर आमचा आयोजक सांगत होता की तुमचं नाटक आणि कृणाल जेव्हा आला तेव्हा आम्हाला कळलं की मेलबर्नमध्ये आणि सिडनीमध्ये एवढी मराठी माणसं आहेत.
40 वर्षाच्या पुढच्याच लोकांचा डेटाबेस आणि नंबर त्यांच्याकडे होते. ते म्हणाले कृणाल आणि तुमच्यामुळे आम्हाला 40च्या खालचे एवढे लोक मराठी लोक राहतात. सो मराठी मुलांना ऐकायचंय, त्यांच्या जगण्याशी म्हणजे ही जे म्हणते ना की कंठशोष करून काही होणार नाही. मला काही आवडणार असेल मी ते येईनच, त्याच्याकडे आकृष्ट होणारच. मला त्यातलं काहीतरी ऐकताना पाहताना चित्रपट पाहताना मला हे माझं आहे असं वाटलं की लोक येतातच. जे सैराटने केलं, सैराट सगळ्यांनी बघितला, पण सैराटला असं वाटत होतं ही माझी गोष्ट आहे. गावागावातल्या मुलाला वाटत होतं ही माझी गोष्ट आहे, मुलीला वाटत होतं माझ्या प्रेमावर पहारा आहे, जातीचा असेल धर्माचा असेल सो ऑन अँड सो असं मला वाटतं. ते कसं करणार तर मला असं वाटतं काम करत आहे म्हणजे नाही, चांगलं. मला इथे हिचा मुद्दा पटलाय, पण मला इथे सर तुम्हाला एक विचारायचं मी आहे. थांबलोच आहे कारण ही येते का ही येते आता जेव्हा आपण फिरतो बाहेरच्या राज्यांमध्ये जातो, जेव्हा आपण बाहेरच्या राज्यांमध्ये जातो आणि आपल्याला ती भाषा येतच नसते, पण समोरचा त्याच भाषेत बोलत असतो. मी या राज्यात राहतो, मी हीच भाषा बोलणार, आणि आपल्याला खरंच कळत नसतं. आपल्याला एकतर कोणतरी ज्याला ती भाषा कळते त्याला न्यावं लागतं सोबत आणि ते समज, कारण तो त्याच्या मुद्द्यावर अडून असतो.